दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी तालुका आरोग्य विभाग हिंगोली येथे सकाळी ठीक 8 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले व आरोग्य दिनदर्शिकाचे विमोचन करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभद्रा शिंदे, प्रकाश बर्वे, प्रदीप आंधळे, शैलेश मुंदडा, मनवर, गणेश ठोके, मारुती सोलापुरे, सुनीता इंगोले, चेतन कोरडे, रवींद्र भालेराव, पंजाब गायकवाड, शेख अनवर, आशाताई आदी परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अरुण दिपके, TV7 हिंगोली। आरोग्य दिनदर्शिका आपल्याला माझा फार कमी पाहायला भेटतात, पण आरोग्याचं खूप प्रत्येक घरामध्ये महत्त्व आहे। याच्यामध्ये प्रस्तावामध्ये म्हणलेलं आहे की प्रियवाचक सप्रिय नमस्कार, दरवर्षी डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाची चाहूल लागते। दिनांक 31 डिसेंबरला 70 वर्षापर्यंत कडूगोड आठवणीने निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्साहाने आनंदाने समोर जात असताना काही जण नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षात काहीतरी चांगलं करण्याची उमेद घेऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांची लगबग दिसून येते। सोशल मीडियामध्ये शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव पाहायला मिळतो। एका नव्या उमेदीने नव्या वर्षाचे स्वागत करून सर्वांनी आनंदाने या दिनदर्शिकेचे स्वागत करावे। तर या दिनदर्शिकेमध्ये काय आहे की प्रत्येक महिन्याचे एक दिनक्रमांक किंवा त्या महिन्यामधले महत्त्वाचे सण असतील, त्याच्यात आरोग्याचं काय महत्त्व आहे त्याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याचं आपण जर जानेवारीचा जर आपण महिन्यात विचार केला तर जानेवारीमध्ये आपल्याला सुरुवातीला एक मकर संक्रांतीसारखा सण येतो। त्याच्यामध्ये तिळगुळ वाटतात। तिळगुळ वाटण्याचं काय महत्त्व आहे? तिळ हा स्निग्ध असतो, उष्ण असतो आणि गुळ उष्ण आणि गोड असतो। याचं जे मिश्रण आहे याच्यामुळे आपल्या थंडीवर मात करण्यासाठी पोटामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करून ती टिकवण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो। आणि तिळामध्ये जो स्निग्धपणा असतो तो आपल्या त्वचेला रखरखपणा येण्यापासून किंवा आपल्याला स्निग्धता, आपले सांधे जे आहेत त्यांना स्निग्धता मिळण्यासाठी, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, कॅल्शियममुळे हाडाचे आजार किंवा या दिवसात खूप सांध्याचे आजार किंवा असं दुखतात। त्यामुळे जर रोज जर तिळगुळाचाही संदेश दिलेला आहे या जानेवारी महिन्यामध्ये, तर हे जर पूर्ण आपण जानेवारी वगैरे थंडीचे महिन्यात याच्यामध्ये जर रोज सकाळी जर तिळगुळचा एक जर लाडू खाल्ला तर आपल्याला हे सांधे दुखण्याचा किंवा हातपाय दुखण्याचा किंवा जे आपल्या वृक्षतेमुळे जे आजार होतात त्याचा आपल्याला त्रास कमी होतो। तर हे संदेश आहेत प्रत्येक सणाच्या मागे, ते प्रत्येक महिन्याला इथं वरती संदेश तसा लिहिलेला आहे। त्याच्यापासून आपल्याला त्या महिन्याचा आपल्याला संदेश आरोग्यविषयक मिळणार, आरोग्य टिकवण्यासाठी। दुसरं असं आहे की जे आपल्या आरोग्याचे दिवस येतात, जसं की आपला जागतिक आरोग्य दिन आहे आणि असे जवळपास मी पाहिलं तर 100 ते 150 आरोग्यबद्दलचे दिन आहेत। महिला दिन असेल, जागतिक महिला दिन असेल, पोलिओचा दिन असेल, असे कोणत्याच कॅलेंडरमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही आणि आपल्याला ते दिवस साजरे करायचे असतात, पण आपल्याला कोणत्याच कॅलेंडरमध्ये नाही। या कॅलेंडरमध्ये सर्वांचे आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत, ते सर्व आरोग्याचे दिवस यात टाकलेले आहेत। आता त्याच्या पुढे जर जाऊन पाहिलं आपण तर सर्व महापुरुषाचे आहेत। आपण बघतो की महापुरुषाचे आदर्श आपण घेऊन आपलं जीवन जगत असतो। तर सर्व महापुरुषाचे त्या महिन्यातल्या जयंत्या असतील ते आपल्याला कधी कधी आठवण राहत नाही, म्हणून याच्यात पूर्ण ठळकपणे त्या महापुरुषाच्या जयंत्या, त्यांचे फोटो वगैरे याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे।